नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्मार्ट उद्योजक या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, व्यावसायिक लोकांसाठी त्यांचा व्यवसाय वाढावा व एका लिंकच्या माध्यमातून संपूर्ण व्यवसायाची माहिती फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मिनी वेबसाईटचे पोर्टल बनवले आहे. त्यातील रिसेलर लॉगिन हे कसे वापरायचे आणि ग्राहकांची मिनी वेबसाईट कशी बनवायची याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण पाहूया. सर्वप्रथम क्रोम ब्राउझर तुमच्या कुठलंही असेल ते ओपन करून त्याच्यावर smartud.live ही वेबसाईट ओपन करा. वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा टाईपचे साधारण पोर्टल दिसते. दिसल्यानंतरनी इथे रिसेलर लॉगिन म्हणून एक ऑप्शन आहे. रिसेलर लॉगिनवर क्लिक करा. अशा टाईपचा इंटरफेस ओपन होतो. त्यानंतर आम्ही तुम्हाला रिसेलर लॉगिन आणि तुमचा पासवर्ड आम्ही प्रोव्हाइड करू. तो तुमचा रिसेलर लॉगिनचा ID आणि पासवर्ड इथं पुट करा. पुट केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे अशा टाईपचा डॅशबोर्ड ओपन होईल. आता ओपन झाल्यानंतर इथं दिसतंय मित्रांनो, इथं तुमचे कार्ड्स आहेत, किती कार्ड्स आहेत म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे हे इथं दिसणार आहे आणि एका कार्ड मागे किती ते इथं दिसणार आहे. तर आता कार्ड कसे, आता कस्टमरचे कार्ड कसे क्रिएट करायचे, तर सर्वप्रथम कार्ड क्रिएशनवर यायचं. इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर स्क्रोलने खाली यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला कुठली थीम पाहिजे ते चूज करायची. चला मित्रांनो, आपण 1 नंबरचीच थीम चूज करू. क्लिक केली. क्लिक केल्यानंतर असा टाईपचा इंटरफेस ओपन होईल. मग नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायची. त्यानंतर आता कॉन्टॅक्ट पर्सन, आता कॉन्टॅक्ट पर्सन आता ग्राहक कोण आहे, आता आम्ही गणेश फर्निचर म्हणून आहे, त्यांची आपण मिनी वेबसाईट बनवणार आहोत ते बघू. आता त्यांचं कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव काय टाकायचं, सुदाम नलवडे. टाकल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा परत व्हॉट्सअपचा नंबर, हे टाकल्यानंतर ईमेल ID, त्यांचा ईमेल ID टाकू आपण. आता ईमेल ID तर हाच टाकू सध्या. आणि इथं पासवर्ड, त्यांच्या कार्डसाठी कोणता पासवर्ड ठेवायचा आहे तर तो पासवर्ड. हे टाकू. टाकल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्यांच्या बिझनेसचं नाव, आता यांचं फर्निचरचं दुकान आहे त्यामुळे आपण फर्निचरचं नाव टाकू. त्यांचं गणेश फर्निचर. ॲड्रेस, ऑफिस ॲड्रेस त्यांचा कुठला असेल तो, त्यांचा वाटर स्टेशन टाकू आपण. त्याच्यानंतर त्यांचं बिझनेस कशात येतं ते नेचर ऑफ बिझनेस फर्निचर. त्याच्यानंतर त्यांचं बिझनेस टॅगलाईन टाकायची गरज नाही, पण जेवढे काही स्टार केलेले पॉईंट आहेत तेवढे टाकले तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर सबमिट केल्यानंतर त्याचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालं. ओके, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता त्या कस्टमरचं आपल्याला कार्ड एडिट करायचं आहे. तर त्यासाठी आता काय करायचं आहे,
तुमच्या लॉग इनमधून परत इथे येऊन लॉग आउट करायचं. लॉग आउट केल्यानंतर इथं तुमच्या लॉग इनवर यायचं आहे, कस्टमर लॉग इन आहे. लॉग इनवर क्लिक करून त्या कस्टमरचा ईमेल आय डी टाकायचा, हा ईमेल आय डी त्याचा, आणि त्याच्यानंतर त्याचा पासवर्ड टाकायचा. पासवर्ड टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं. 1 मिनिट, चुकीचं झालं. सबमिट. मित्रांनो, पासवर्ड रॉंग सांगत असेल तर काय करायचं, परत एकदा न्यू टॅब ओपन करायचा. न्यू टॅब ओपन केल्यानंतर इथं परत आपली वेबसाईट टाकायची, smartud.live. टाईप केल्यानंतर इंटर दाबायचं. इंटर दाबल्यानंतर परत तुमचं रिसेलर लॉग इन ओपन करायचं. तुमचं रिसेलर लॉग इनचं काय युजर आय डी आणि पासवर्ड असेल तो टाकल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या इथं बघा एक कार्ड क्रिएट झालेलं म्हणून एक ऑप्शन आहे, तर इथं डिॲक्टिव्ह म्हणून एक ऑप्शन येते. तर हे ॲक्टिव्ह करायचं आहे कार्ड आपल्याला. कस्टमरवर क्लिक करायचं. इथं कस्टमरवर क्लिक केल्यानंतर इकडे स्क्रोलने फिरवायचं. फिरवल्यानंतर इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं ॲक्टिव्ह म्हणून एक ऑप्शन येतो, तिथं ॲक्टिव्ह करून टाकायचं कार्ड. असा ऑप्शन आल्यानंतर काय एवढा विषय नाही, बॅक यायचं. ॲक्टिव्ह झाल्यानंतर हो कार्ड ॲक्टिव्ह होतं. ॲक्टिव्ह झालं की परत आपल्या इकडे यायचं आणि लॉग इन करा परत त्या व्यक्तीचं. आता ते हेच आहे, परत आपण पासवर्ड टाकू त्यांचा. टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर अशा टाईपचं ते ओपन होतं. आता हे ओपन झाल्यानंतर आता हे फिलअप कसं करायचं, आता फर्स्ट लोगो, आपल्या व्यवसायाचा लोगो कसा ॲड करायचा. आता लोगो ॲड करत असताना लोगोची साईज किती असली पाहिजे, कारण आपल्या पोर्टलमध्ये साईज ही महत्त्वाची फॅक्टर आहे. त्यामुळे लोगोची साईज 300x300, 300x300 असली पाहिजे. तर ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल, ही वेबसाईट. आता फोटो अपलोड करायचा आहे लोगोचा. आता लोगो अपलोड इमेजवर क्लिक करायचं. अपलोड इमेजवर क्लिक केल्यानंतर हा लोगो आहे. लोगोवर क्लिक करायचं, ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इमेज होईल, जरा लोडला वेळ घेतल्यानंतर इथं फिक्स ॲब्स्ट्रॅक्ट रेशो इथली टिक मार्क काढून टाकायची आणि इथं आपली लिहायचं 300x300, 300x300 रिसाईज इमेज, आणि रिसाईजवर क्लिक करायचं. रिसाईजवर क्लिक केल्यानंतर इमेज रिसाईज होती. डाउनलोडवर क्लिक करायचं. परत स्क्रोल करून हे डाउनलोड इमेज करून घ्यायची लोगोची. आपल्या इमेज डाउनलोड झाली. त्याच्यानंतर इमेज, आता लोगोवर क्लिक करायचं. इथं 300x300 आलेलंच आहे. नाही नसेल आलं तर इथं क्लिक करून तुमची लोगोची साईज 300x300 करायची. त्यानंतर ब्राउझर ओपन करायचं. ब्राउझर ओपन करून तुमचा लोगो कशात आता डाउनलोडमध्ये असेल आपला लोगो, डाउनलोडवर क्लिक करायचं. त्यानंतर हा लोगो ओपन करायचा. ओपन झालं. ओपन केल्यानंतर ॲड इमेज झाले, सक्सेसफुली अपलोडेड. ओके. हे झाल्यानंतर दुसरं मेन डॅशबोर्डला परत यायचं. डॅशबोर्डला आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स हे टाकायचे आपल्याला. तर ॲड अबाउटस, त्यांची थोडक्यात अबाउटसवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर त्यांचं कंपनीचं नाव. आता कंपनीचं नाव काय, त्यांचं फर्निचर आहे, मग ते आपण फर्निचरचं नाव टाकू, गणेश फर्निचर. आलं. त्यांची कधी कंपनी स्टार्ट झाली ते साल साधारणपणे आपण टाकू त्याच्यानंतर नेचर ऑफ बिझनेस, त्यांचं बिझनेस काय आहे, नक्की कशा संदर्भात किंवा काय, फर्निचर. त्यानंतर इंट्रोडक्शन. आता त्यांची इंट्रोडक्शनची लिमिट किती पण तुम्ही इंट्रोडक्शन ह्याच्यात टाकू शकता. आता मी ह्याच्यात ऑलरेडी एक टाईप करून ठेवली इंट्रोडक्शन त्यांची, हे कॉपी करतो मी आणि इकडे येऊन पेस्ट करतो. इंट्रोडक्शन कितीही टाकू शकता तुम्ही. हे टाकल्यानंतर त्यांची स्पेसिफिकेशन, म्हणजे तुमचे काय काय भेटते स्पेसिफिकेशन पण टाकू शकता. तुमचे प्रोडक्टचे प्रोडक्ट्स काय काय तुमच्याकडे प्रोडक्ट्स भेटतात ते प्रोडक्टची नावं बिवं तुम्ही इथे टाकू शकता. आता सध्या तरी तुम्हाला एवढं अपलोड करून दाखवतो. सबमिट.
हे त्यांचं झालं सबमिट झाल्यानंतर परत डॅशबोर्डला यायचं. डॅशबोर्डला आल्यानंतर पेमेंट डिटेल्स असतील तर पेमेंट डिटेल्स तुम्ही अपलोड करू शकता इथे येऊन. इथं पेमेंट डिटेल्स अपलोड करताना काय करायचं, इथला जो तो कोड दिसतोय हा कोडला काय हलवायचं नाही, इथं क्लिक करायचं. आता इथं काय विचारलं बँक नेम, आता बँक नेम टाकताना इथं क्लिक करायचं, पेस्ट द्यायचा. इथं काही खोडायचं बिडायचं काही नाही, पेस्ट देऊन इथं टाकायचं. आता कुठलं बँक आहे तर बँक ऑफ बडोदा आहे माझं, बँक ऑफ बडोदा. त्याच्यानंतर IFSC कोड आहे काय ते BARB 0 बडोदा. हां, त्याच्यानंतर माझा अकाउंट नंबर काय असेल तो अकाउंट नंबर, त्यानंतर बँक होल्डर नेम काय असेल ते टाकायचं. आता टाकल्यानंतर खाली आता वॉलेट डिटेल्स आले असतील, ते फोनपेचा नंबर तुमचा कुठला आहे, गुगल पेचा नंबर कुठला आहे, तुमचा UPI कुठला आहे. इथं पण तसंच, इथं काहीही हलवायचं नाही, इथं क्लिक करायचं, फोनपे नंबर स्पेस P आल्यानंतर इथं क्लिक करायची, पेस्ट द्यायचा. त्यानंतर फोनपेचा नंबर तुमचा काय असेल तो टाकायचा. आता फोनपेचा नंबर यांचा आहे, त्याच्यानंतर त्यांचा गुगल पेचा नंबर काय तो परत इथे टाकायचा, पेस्ट देऊन. त्याच्यानंतर त्यांचा UPI काय आहे तो पेस्ट देऊन UPI पण टाकला तरी चालतं. त्याच्यानंतर तुमचे काय पेमेंट मेथडच्या लिंक असतील म्हणजे रोजर पे किंवा काय ते इथं अपलोड केले तरी चालतंय. डायरेक्ट तुमच्या ह्याच्यातनी सेल होऊ शकतात ऑनलाईन पद्धतीने. सेव्ह करू आपण, सेव्ह झालं, अपडेट सक्सेसफुली, ओके. आता त्याच्यानंतर परत मेन डॅशबोर्डला यायचं. डॅशबोर्डला आल्यानंतर आता तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स ॲड करायचे आहेत. प्रोडक्ट्सवर क्लिक करायचं, तुमचे व्ह्यू प्रोडक्ट्स. आता तुमचं काही एक सुद्धा प्रोडक्ट नाही, त्यामुळे आता तुम्हाला प्रोडक्ट अपलोड करायला लागणार. ॲडवर क्लिक करायची, तुमचे ॲड, तुमचं सर्व्हिस आहे का प्रोडक्ट हे तुम्ही आधी डिसाईड करायचं, तुमचे सर्व्हिस आहे का प्रोडक्ट. पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे, तुमचे जेवढे काही सर्व्हिसेस असणार म्हणजे तुमचे काही जेवढे काही फोटो असणार आहेत म्हणजे प्रोडक्टचे किंवा सर्व्हिसेसचे ते 2 फॉर्मॅटमध्ये असणार आहेत. एक म्हणजे उभा फोटो असतो, कधी कधी आडवा फोटो असतो. तर जर उभा फोटो असेल म्हणजे आता उदाहरणार्थ आपण घेऊ उभा फोटो हा घेऊ एक्झाम्पल. हा उभा फोटो असेल तर ह्याची साईज आपल्याला पहिल्यांदा सेट करून घेतली पाहिजे. सेट कशी करायची, परत तेच आपलं लिंक दिले तिथं फक्त अपलोड करायचा फोटो. केल्यानंतर इथं उभा फोटो आहे ना तर किती 490 बाय 583 583 हे टाकल्यानंतर इथली टिक मार्क काढून घ्यायची पहिल्यांदा. टिक मार्क काढल्याशिवाय हे चेंज होत नाही, त्यामुळे पहिल्यांदा टिक मार्क काढायची आणि मगच टाकायचं रिसाईज इमेज. हे झाल्यानंतर डाउनलोडवर क्लिक करायचं, परत एकदा डाउनलोडवर क्लिक करायचं. ही इमेज तुमची डाउनलोड झाली. आता ही एक झाली, ही उभी होती इमेज. आता तुम्ही म्हणाल आडवी इमेज असली तर कशी काय, तर आडवी इमेज आता अपलोडवर परत क्लिक करायचं असं करून. त्यानंतर ही एक आडवी इमेज आहे, ह्याचे क्लिक करू, ओपन करू. ओपन केल्यानंतर हे टिक मार्क काढू पहिल्यांदा. काढल्यानंतर इथं टाकू. आडवी इमेज जर असेल तर 600 बाय 337 करायचे, 600 बाय 337 आणि परत रिसाईजवर क्लिक करायचं आणि ही तुमची झाली साईज. आणि डाउनलोडवर क्लिक करायचं, परत एकदा स्क्रॉल डाऊन करून डाउनलोडवर क्लिक करायचं. झाली डाउनलोड झाल्यानंतर प्रोडक्टवर यायचं. परत आता प्रोडक्ट ह्याच्यावर क्लिक करायचं. सर्व्हिस आहे का प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट असेल तर प्रोडक्टची प्राईस किती तुमच्या किंवा काय तर ते सगळे टाकू शकता. प्रोडक्ट पण आपण सर्व्हिसेस देतो किंवा काय देतो, आता ते त्यांचे प्रोडक्ट आहेत म्हणून प्रोडक्ट टाकू आपण. आता पहिल्यांदा प्रोडक्टचं नाव काय त्यांच्या ते पहिल्यांदा शॉप फ्रंट पहिल्यांदा शॉपच आहे ना त्यांचं, शॉपचा फ्रंटचा फोटो आपण अपलोड करू.
त्याच्यानंतर ह्याची किमतीची काही गरज नाही, त्यामुळे आपण प्रोडक्ट नाही सर्विस घेऊ आणि शॉप ऑफ फ्रंट टाकू, त्यांची इंट्रोडक्शन टाकू, हेच टाकू इंट्रोडक्शन परत एकदा आपण हेच टाकू. आपण टाकल्यानंतर इथं परत आता क्लिक करायचं, इथं ब्राउझरवर क्लिक करायचं. ब्राउझरवर क्लिक केल्यानंतर तुमची शॉपचा कुठला फोटो आपण डाउनलोड केला ना, डाउनलोडमध्ये असेल बघा फोटो हा, डाउनलोडवर शॉपवर क्लिक करा. शॉपवर क्लिक केल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर होईल आणि त्याच्यानंतर ॲड अ प्रोडक्टवर क्लिक केल्यानंतर जरा लोड घ्यायला वेळ लागेल, नेटच्या स्पीडवर तुमच्या डिपेंड आहे. प्रोडक्ट ॲडेड सक्सेसफुली झाला. प्रोडक्ट ॲड आपला ओके करायचं. त्यानंतर प्रोडक्ट झाल्यानंतर आता प्रोडक्ट म्हणजे सर्विस ते आपली होती. आता आपण प्रोडक्ट टाकू, त्यांचे काय काय प्रोडक्ट आहेत ते. त्यानंतर प्रोडक्ट आता नाव त्यांचे आपल्याला आपण फोटो बघू फर्स्ट टाइम, हे नाही तर असेच अपलोड करू. आपण फोटो अपलोड करू. बेड आहे त्यांची, बेड तर टाकू बेड. त्यानंतर बेडची कॉस्ट किती ते तुम्ही कॉस्ट टाकू शकता. आता बेडची कॉस्ट त्यांची असेल तर 8,000 रुपये तर 8,000 रुपये. हे टेम्पररी तुम्ही बनवायचे. नंतर कस्टमरला युजर आय डी आणि पासवर्ड देतोच आपण, मग ते त्यांच्याप्रमाणे ते एडिट करत बसतात. हे त्यांचे काय डिस्क्रिप्शन काय टाकायचं ते टाकतात किंवा काय. आता डिस्क्रिप्शन आपण काही टाकत नाही, आता आपण एवढंच टाकतो. नाहीतर ऑल टाईप ऑफ बेड टाकू आपण. त्याच्यानंतर ॲड अ प्रोडक्ट ओके. त्याच्यानंतर परत प्रोडक्टवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर परत आपण अपलोड करू इमेज. दुसरी हे सोपा नाही, टीपॉय दिसतात. टीपॉय ओपन करू आपण. इथं प्रोडक्ट ॲडचे टीपॉय. हे टीपॉयची प्राईस काय असेल ते त्यांच्या ह्याने टाकू शकतात. पण आपण फर्स्ट टाइम एडिट करताना जर सगळे डिटेल्स दिले असल्या तर मग आपण एडिट करायला काही हरकत नाही. ऑल टाईप एवढं करून हे फोटो अपलोड केलेलंच आहे आपण. आणि ॲड प्रोडक्टवर क्लिक करून ओके करायचं. त्याच्यानंतर परत एकदा प्रोडक्टवर क्लिक करायचं. इमेज घेऊ आपण. सोफा सेट येते त्यांची. इथे येऊन परत आपण प्रोडक्ट सोफा सेटची प्राईस काय असेल ती त्यांची टाकायची. डिस्क्रिप्शन कसल्या टाईपचे भेटतात, कसं काय त्यांचं काय असते ते, व त्या सोफा सेटचं काय हे कॅटेगरी तुम्ही किती ॲड करू शकता याला. आणि इथं परत ॲड प्रोडक्टवर क्लिक करायचं. ओके. हे झाले प्रोडक्ट तुमचे. अजून तुम्ही पाहिजे तेवढे तुम्ही प्रोडक्ट ॲड करू शकता. आपण अजून एक प्रोडक्ट ॲड करू त्यांचं. हे शोकेसचे कपाटे आहेत त्यांची. शोकेस करू. शोकेस. त्याच्यानंतर त्याची प्राईस किती ती त्याची असेल त्यांनी सांगतालच तुम्हाला प्राईस. कस्टमर तुम्हाला करताना किंवा कस्टमर करून करतालच ते एडिट. आणि ॲड प्रोडक्टवर क्लिक करायचं. हे झाले ॲड प्रोडक्ट आपले. ओके.
प्रोडक्ट झाल्यानंतर आता हे झाले प्रोडक्ट आपले सगळे ॲड. आता प्रोडक्ट झाल्यानंतर आता तुमच्या व्यवसायाची व्हिडिओ अपलोड करायचे. तर इथं परत यायचं डॅशबोर्डवर किंवा इथं व्हिडिओ, इथं ॲड व्हिडिओवर क्लिक करा. त्यानंतर आता व्हिडिओचं टायटल टाकायला लागेल. आता थांबा, ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता तुमचा यूट्यूबचा व्हिडिओ आहे. आता समजा हा थांबा, आपण ओपन करू यूट्यूबचा व्हिडिओ त्यांचाच. आता हा त्यांचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ असताना आता ह्या व्हिडिओमधलं काय घ्यायचं, हा त्यांचा व्हिडिओ आहे. आता व्हिडिओ असताना इथं टायटल टाकायचं. आता टायटल तुम्ही बघा इथं टायटल आहे त्याचं, ते ऑलरेडी आपण असं उचलू आणि हे टायटल इथं पेस्ट करू. आता URL, एक मिनिट, हे सगळं सिलेक्ट झालेलं, एवढं सिलेक्ट करायचं. हां, त्यानंतर URL. आता URL कुठली टाकायची, तर URL इथं येऊन शेअर बटनावर क्लिक करायचं. पहिल्यांदा शेअर बटनावर क्लिक केल्यानंतर इथं दिसतंय का तुम्हाला youtube-youtube-b/ ही PAFF ही दिसतंय का 2K, ही फक्त आपल्याला एवढीच फक्त लिंक कॉपी करायची, एवढीच. आता आपण सगळी कॉपी करू. कॉपी केल्यानंतर आपल्या पॅनलमध्ये येऊ, इथं पेस्ट करू. लिंक पेस्ट केल्यानंतर हितली आहे ना, बाकी सगळी आपल्याला नको आहे ही सिलेक्ट करायची आणि कॅन्सल करायची. एवढीच फक्त लिंक ठेवायची. एवढी लिंक ठेवल्यानंतर ॲड व्हिडिओ करायचा. ॲड व्हिडिओ अपलोड लिंक सक्सेसफुली झाला आपला ॲड व्हिडिओ. आता व्हिडिओ पण ॲड झाला. अशाच प्रकारे तुम्ही तुमचे प्रोडक्टचे फोटो सोडून तुमच्या गॅलरीचे फोटो पण तुम्ही अपलोड करू शकता. का इथं तुमचे फोटो नुसते इमेजेसला कॅप्शन नाही, काय नाही, नुसते फोटो तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला थीम बदलायची झाली तर बघा इथं थीमचा ऑप्शन आहे, अपडेट थीम. इथं क्लिक करा. तुम्हाला कशा टाईपचं पाहिजे, सर्कलला गोल, ते इथं करू शकता तुम्ही. आता इथं आपण नाही एवढं काही चेंज करत. त्याच्यानंतर लेआउटमध्ये येऊन तुमचे जेवढे काय अपडेट कलर काय किंवा बॅकग्राऊंडला काय कलर द्यायचा. आता बॅकग्राऊंडवर येऊ आपण. बॅकग्राऊंडला कशा टाईपचं पाहिजे तुम्हाला थीम, तुम्ही थीम चेंज करू शकता किंवा तुमच्या पाहिजे ती थीम तुम्ही ॲड करू शकता. इथे ॲड करून तुमची साईज 30 ठेवायची. आपण मगाशी बघितली ना, ती उभी असेल तर तेवढी किंवा असं असेल तर तेवढी. इथं ब्राउज करायची तुमच्या PCमध्ये किंवा काय तुमच्या मोबाईलमध्ये असलेली इमेज तुम्ही ती बॅकग्राऊंडला ठेवू शकता. हे आपल्या ह्याच्यात महत्त्वाचं ही आहे. आता आपण ह्यातली एक ही सिलेक्ट करू इमेज. ओके. त्यानंतर तुम्ही इथलं टेक्स्चर बिक्चर कलर सगळं काय तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता. हे झाल्यानंतर तुमच्या आता पोर्टलची लिंक इथं जनरेट होते. हे कॉपी करून तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. आता आपण बघूया कशा टाईपमध्ये, अशा टाईपमध्ये लिंक तयार होते. अशा टाईपमध्ये अबाउट असवर क्लिक केल्यानंतर हे अबाउट अस किंवा काय त्यांनी टाकलेलं, आपण टाकलेलं, हे सगळं काय दिसतं. बँकेचे डिटेल्स आपण टाकल्या, फोनपेचा नंबर टाकला, ते सगळं दिसतं. त्याच्यानंतर गॅलरीत किंवा आपण गॅलरीतले इमेज अजून अपलोड केलं नाहीत, अपलोड केल्यावर तुम्ही दिसत. त्यानंतर व्हिडिओ आपण अपलोड केला बघा, व्हिडिओ दिसतो. हा व्हिडिओ इथले इथं प्ले होतो. फेसबुकला यूट्यूबला जायची काही गरज नाही. हे झाल्यानंतर फीडबॅक जर माणसांना फीडबॅक दिला ना, तर डायरेक्ट तुमच्या मेलवर येतो फीडबॅक. हे महत्त्वाचं फंक्शन आहे याचं. नंतर कॉन्टॅक्ट, हे कॉन्टॅक्ट तुमच्या डायरेक्ट तुमच्याबरोबर संपर्क साधू शकतं. हे तुमचे प्रोडक्ट काय आहेत, हे प्रोडक्ट असे प्रोडक्ट आहेत किंवा काय प्रोडक्टच्या किमती आल्या बघा इथं. डायरेक्ट प्राईस तुमच्या प्रोडक्टची, तुम्हाला तुमच्याबरोबर डायरेक्टची इथं क्लिक सेंड इन्क्वायरी आलं ना, तर तुमच्या ऑल टाईप ऑफ बेड एवढ्यासाठीच येतं. किंवा इथं क्लिक केल्यानंतर ऑल टाईप ऑफ टिपॉय ह्याच्यासाठीच तुम्हाला इन्क्वायरी येते. मग त्या पद्धतीने तुम्ही त्यांना सांगायचं की आमच्याकडे अशा पद्धतीने भेटलं जातं. विषय एवढंच. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, इथं अपलोड कंटेंटवर क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला सोशल मीडिया इन्फो इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर ना तुमच्या जेवढ्या काही सोशल मीडियाच्या लिंक आहेत, म्हणजे तुमचा फेसबुकचा ग्रुप असेल किंवा काय असेल, हे तुम्ही अपलोड करू शकता. एवढंच.
हे अपलोड केल्यानंतर तुमची वेबसाईट भारी पद्धतीने तयार होते. तुम्ही कस्टमरला व्यवस्थितरित्या देऊ शकता. फक्त करत असताना एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की इमेजची साईज, उभी इमेज जर असेल तर 490 बाय 583 आणि आडवी इमेज असेल तर 600 बाय 337 आणि लोगो जर असेल तर 300 बाय 300 एवढं. त्याच्यानंतर तुम्ही इथं फोटो अपलोड करायची काहीही लिमिट राहत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही फोटो अपलोड करू शकता, कितीही व्हिडिओ अपलोड करू शकता. धन्यवाद.